1 अक्टूबर को रात करीब 9 बजे कोरपना तालुका में शिक्षक के खिलाफ मामला दर्ज किया गया। टीचर का नाम अमोल लोड़े है और बताया गया है कि ये शिक्षक कोरपना सिटी यूथ कांग्रेस के अध्यक्ष हैं। राज्य के बदलापुर में स्कूली छात्राओं से दरिंदगी के मामले में राज्य को हिलाकर रख दिया है। हालांकि पुलिस विभाग ने आरोपियों का एनकाउंटर कर दिया, लेकिन ऐसे मामले कम होते नहीं दिख रहे। अमोल लोड़े एक निजी स्कूल में शिक्षक के रूप में कार्यरत है। कोरपना गर्मियों के दौरान यहाँ छात्रों को अतिरिक्त कक्षा लेने के लिए स्कूल बुला रहा था। इसमें उसने एक नाबालिग लड़की का यौन शोषण किया। शिक्षक अमोल लोड़े ने धमकी दी थी, अगर इस मामले के बारे में किसी को बताया तो माता पिता को जान से मार देंगे। डर के कारण बच्ची ने इस बारे में किसी को नहीं बताया। पीड़िता की बेटी ने ये बात अपनी सहेली को बताई। इसके बाद पीड़िता की सहेली ने अपनी मां को बताया और मामला सामने आया। पुलिस विभाग इस मामले में जो भी पीड़ित है उससे आगे आकर शिकायत दर्ज कराने की अपील कर रही है। कोरपना या ठिकाणी इनिमॅन्स इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक लोळे यांनी एका अल्पवयीन 6व्या वर्गात शिकणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार बलात्कार करून त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं। एवढंच नाही तर एवढा माथेफिरू आणि पापी त्या मास्तरांनी एवढा मोठ्या प्रकारचा आज गावामध्ये पूर्ण रोष आहे आणि संपूर्ण मार्केट व्यापारी असोसिएशनने बंद केलेलं आहे। उद्या कोरपना या ठिकाणी राजीव गांधी चौकामधून तहसील कार्यालयावर पालकांचा भव्य सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे आणि आमची मागणी आहे का त्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे। पोलिसांना त्याला अटक केलेली आहे, परंतु त्यामध्ये एकच शिक्षक नव्हे तर त्यांना सहकार्य करणारे अनेक भागीदार त्यामध्ये सहभागी आहेत। त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने रात्री त्याला यवतमाळीतून अटक केलेली आहे, परंतु एका आरोपीला अटक करून चालणार नाही। त्याच्यामध्ये जितके लोक भागीदार आहे सर्वांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या नराम जनावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। दिनांक रविवारी जे आपल्या कोरपना शहरात इम्युनिस इंटरनॅशनल स्कूल जी आहे त्या स्कूलचा शिक्षक अमोल लोड़े यांनी एका 11 वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार केलेला आहे। पाशवी बलात्कार नव्हे तर गुंगीची गोळी देऊन त्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे आणि हे प्रकरण 2 दिवस काही राजकीय पक्षाच्या तथाकथित नेत्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु काल रात्री जेव्हा आम्हाला ही घटना माहीत झाली की पीडित मुलीचे आई वडील हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आहे आणि पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी उत्तमपणे बजावून आम्ही जायच्या पहिले अटक केली, गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर मी स्वतः अमितभाई यांनी रात्री सन्माननीय पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि आपल्या राज्याचे राज्यपाल काल योगायोगाने चंद्रपूर येथे वध अकादमीमध्ये मुक्कामी होते। हे प्रश्न आम्ही पालकमंत्रीच्या माध्यमातून राज्यपालाकडे लावले आणि राज्यपाल मोदींनी पूर्ण यंत्रणेला सतर्क केलं आणि त्या यंत्रणेने कालच्या काल मी पोलीस डिपार्टमेंटचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी काल रात्री 1 वाजता यवतमाळ येथे लपवून ठेवलेल्या या आरोपीला अटक केली आणि आज पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलं। पुढची कार्यवाही कोर्टाची ते करतील, परंतु माझं तर म्हणणं आहे त्याला जमानत मिळू शकत नाही आणि त्याला फाशीची सजा झाली पाहिजे। मी या गावातील सर्व व्यापाऱ्यांचे सर्व लोकांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी हजारोच्या संख्येने हजर झाले, विद्यार्थी झाले, विद्यार्थिनी हजर झाल्या 2 ऑक्टोबरची सुट्टी असताना सुद्धा आणि याचा जाहीर निषेध केला। मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि उद्याला सर्व पक्षीय एक मोर्चा तहसील कार्यालयावर 11 वाजता काढणार आहोत। त्या मोर्चामध्ये सर्व कॉन्व्हेंटच्या विद्यार्थी आमच्या सोबत राहतील। उद्या परत आम्ही शाळा बंद ठेवू 1 दिवसाचा या मुलींच्या सपोर्ट करण्याकरता। ती माझी मुलगी असल्यासारखं मला वाटते, कारण मला जेव्हा काल घटना माहीत झाली तर माझं हृदय हडवून आलं आणि मला रात्रभर झोप नाही आली। मी 4 वाजतापासून या आजच्या कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत। सकाळी 7 वाजता प्रत्येकाच्या घरोघरी गेलो, प्रत्येक दुकानदाराच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मोठ्या संख्येने हजर व्हा आणि माझ्या विनंतीला, आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन सर्व लोक या ठिकाणी आले। व्यापाऱ्यांचा विशेष अभिनंदन करतो की त्यांनी उत्स्फूर्तपणे एका शब्दावर कोणी आमच्याची हुजर घातली नाही आणि एका शब्दावर मार्केट बंद केलं। असंच मार्केट आज सर्वांनी बंद ठेवायचं आहे। 1 दिवसामुळे 365 दिवसातला 1 दिवस गेला म्हणजे पूर्ण आयुष्य जात नाही आणि या घटनेला ज्यांनी सपोर्ट केला त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी करतो आणि आम्ही उद्या पालकमंत्री
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या गोष्टीचा पाठपुरावा करू. त्यांचे सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षाचा काल फोन आला, चित्रा वाघांचा फोन आला. त्याच्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोडे यांचाही फोन येणार आहे. कदाचित आज उद्या आपल्याकडे महिला आयोगाचं शिष्टमंडळ येणार आहे, तेव्हा आपण सर्वांनी आपली जबानी द्यायची आहे. मी सुद्धा देणार आहोत. प्रत्यक्षात मी त्यांच्या संपर्कात आहोत आणि या मुलीला न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.